मांसाहारालाही टक्कर देणारे फणसाचे कोफ्ते आज आपण घरच्या घरी इथे बनवणार आहोत। याची पद्धत एकदम सोपी आहे। जर फणसाची भाजी कित्येक जणांना आवडत नाही, जसं नॉनव्हेज सारखी दिसते म्हणून ते भरपूर जण खात नाही, आमच्याकडे पण भरपूर जण खात नाही, तर आज आपण त्याची थोडी वेगळी पद्धतीने करणार आहोत। कोणालाही कळणार नाही की हे फणसाचे कोफ्ते आहेत म्हणून, तर आपण आज इथे फणसाचे कोफ्ते करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे फणस हा चिरूनच आणलेला होता मार्केटमधून, भाजी मार्केटमधून, आणि त्याला छान स्वच्छ पाण्यामध्ये तो टाकायचा आहे आणि ते धुताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका, म्हणजे त्याचं चिकटपण आणि जे आलेलं काळंपण आहे ते निघून जाईल। तर याला छान स्वच्छ करायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे। आणि त्यानंतर तिथे आपण 2 आलू टाकणार आहोत। तर आलूची काय गरज आहे मी तुम्हाला समोर सांगणार, ठीक आहे। तर 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे कुकरमध्ये। तर चला आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर इथे मी काही थोडे मसाले घेतलेले आहेत जे आपल्या किचनमध्ये असतात। कांदा घेतलेला आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे, थोडे धणे घेतलेले आहे, तर हे 2-2 चम्मच घेतलेलं आहे, आणि वरून मी तमालपत्र घेतलेलं आहे। त्यानंतर इथे थोडे मगजदाणे टाकलेले आहे। जर काजू टाकायचे असेल तर काजूसुद्धा टाकू शकतात, आणि काय ग्रेव्ही एकदम सॉफ्ट बनते, म्हणजे क्रीमी बनते। त्यानंतर आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया आणि हे सर्व वाटण भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एका गंजामध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला तिथे जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। आणि मी इथे एक वाटण तयार केलेलं होतं। 4 ते 5 हिरवी मिरची घेतली, अद्रक लसूण घेतलेलं आहे, आणि थोडं जिरं याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं। ते आपण तेलामध्ये टाकून याला छान परतून घ्यायचं आहे। तर बघा इतकं छान आपण म्हणजे इतकी भन्नाट ही भाजी बनते। जर तुम्हाला म्हणजे नॉनव्हेजसारखी वाटते फणसाची भाजी म्हणून बहुतेक जण खात नाहीत, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं कोफ्ते करून बघा। अगदी कमी वेळात बनते आणि खूप छान बनते। तर चला, त्यानंतर इथे आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कांद्याची पेस्ट टाकायची आहे। छान अद्रक लसणची पेस्ट जी आहे मिरचीमध्ये सोबत करून घेतलेली होती, ते झालं की आपण इथे लगेच मिरचीची म्हणजेच कांद्याची पेस्टसुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेऊया। हे छान झाल्याच्या नंतर इथे लगेच आपण इथे थोडं जे पेस्ट तयार करून घेतलेली होती, काही वाटण तयार करून घेतलेलं होतं आपण धणे वगैरेचं, धणे कांदा आणि डाळचं जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आमच्याकडे आहे ना लेडीज कुठलेच म्हणजे नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे फणसाची भाजीसुद्धा आम्ही कोणीच खात नाही। तर म्हणजे असं वाटतं की खावं बा म्हणून फणस, पण मग ते भाजी बघून आवडत नाही। मग मी आज फणसाचे कोफ्ते केले, तर हे सर्वांनाच खूप आवडले आणि तुम्हालाही आवडेल। तर बघा कलर चेंज झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। तर या स्टेजपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 3 टमाटरची प्युरी करून घेतलेली होती। तुम्ही कापून टाकले तरीही चालेल, पण मी इथे कांदा वगैरे सगळं प्युरी करून घेतलेली होती, कांद्याची पेस्ट वगैरे, म्हणून टमाटरची पण प्युरी करून घेतलेली आहे। तर याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही फणसाचे कधी कोफ्ते केलेले आहेत का, आणि केले आहे तर कुठल्या पद्धतीने केले आहे, तर नक्कीच मला थोडे कमेंटमध्ये सांगा। तर बघा छान तेल सुटून झालेलं आहे, रंगही छान भन्नाट आलेला आहे। आणि त्यानंतर आपण इथे कोरडे मसाले टाकून घेऊया। जसं 2 चम्मच मी तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच हळद घेतलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका। आणि इथे आपण आता पाणी वापरणार आहोत। मी 2 लोट भरून पाणी टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकून घ्या। आणि बघा इथे कुकर थंड झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे मी। तर फणस किती छान सॉफ्ट झालेला आहे, आणि आलूसुद्धा मी इथे चिरून घेतलेलं आहे। आलूचं इथे गरज याच्यासाठी आहे की फणसला इथे बाइंडिंग येतं आणि त्याची टेस्ट आणखी छान येतं। तर ह्या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि त्यानंतर थोडं 2 चम्मच मी इथे बेसनसुद्धा टाकून घेतलेलं आहे, आणि जे ड्राय मसाले आहे तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला हे सर्व टाकून याला छान मळून घ्यायचं आहे। आणि सांबार टाकायला सुद्धा विसरू नका, सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकायला विसरू नका, खूप छान अशी टेस्ट येतं। आणि हे छान हाताने मळून घ्यायचे आहे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि जर तुम्हाला स्नॅक्समधून वापरायचं आहे तर तुम्ही स्नॅक्स समजूनसुद्धा हे खाऊ शकता, खूप छान असे बनते। जर ग्रेव्ही नाही केली, स्नॅक्स म्हणून सुद्धा हे तळून घेतलेले असे कोफ्ते, तरी हे खायला खूप छान वाटतं चटणीसोबत। आमच्याकडे तर करताना अर्धेच असे संपून गेलेले होते। तर अशा प्रकारे हे कोफ्ते करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, लांबसर किंवा असे गोल, तर मी गोल करून घेतलेले आहे। असे एक करून पूर्ण कोफ्ते आपल्याला तयार करून घ्यायचे। तर बघा या प्रकारे। तर आता याला आपण
तळून घ्यायचे आहे. तर मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. आधी हाय फ्लेमवर तापू द्यायचं आहे आणि खूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये कोफ्ते टाकून याला छान तळायचे आहे. आणि तळताना याची गॅस थोडी स्लो करा, कारण की वरून जळून येतील, आतमधून कच्चे राहील. म्हणून आपल्याला लो फ्लेमवर पूर्ण कोफ्ते तळून घ्यायचे आहे. तर बघा किती छान रंग येतो आहे आणि बिलकुल तेलामध्ये टाकल्यावर फुटत नाही, काही नाही. छान बाइंडिंग पण आलेलं आहे. कलरही असा छान झणझणीत, म्हणजेच कलरही छान आलेला आहे. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण कोफ्ते तळून घ्यायचे आहे. आणि जे आपण ग्रेव्ही तयार केलेली होती, ग्रेव्ही थंड होऊ द्यायची आहे थोडी, एकदम उकळत्या ग्रेव्हीत टाकायची नाही. आणि छान ग्रेव्हीची उकळी बसली, थंड थोडंसं झालं की त्यामध्ये मग कोफ्ते टाकायचे. जर का तुम्ही ग्रेव्ही जेवताना पण ग्रेव्ही वेगळी आणि कोफ्ते वेगळे वाढले तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला इथे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत. तर चला सर्व करून दाखवते. तर बघा किती छान कन्सिस्टन्सी आली आहे, कलरही किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे हे कोफ्ते केलेले आहे. तुम्हाला कसे वाटले सांगायला विसरू नका, बनवायला पण विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया. भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये.